नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करत आहे. श्रोते हो, आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांची गोलंदाज कथा सादर करत आहे. या कथेचा भाग पहिला. ताई, त्याच्याबरोबर लग्न करण्याचं नक्की केलंयस तर? आपल्या अंतःकरणातील सारी खळबळ त्यानं त्या प्रश्नावाटे बाहेर काढली होती. त्यामुळे आधीच आपल्या प्रियकराला उशीर झाल्यामुळे वैतागलेली वसुंधरा आश्चर्यचकित झाली. दादा, तू मला हा प्रश्न का विचारलास? त्यांनी 10 मिनिटं आपल्याला इथे थांबून ठेवलं, यासाठी मी लग्न मोडावं असं तुझं म्हणणं आहे की काय? ती बहीण भावंडांची जोडी राजमहाल हॉटेलच्या तळमजल्यावरील एका शोभिवंत दिवाणखान्यात बसली होती. तेथे इतरही अनेक पाहुणे होते आणि ते परस्परांशी गप्पा गोष्टी करण्यात रंगले असल्यामुळे श्रीकांतला उशीर झाला हे त्यांच्या लक्षात आले नव्हते. वसुंधरेबरोबर झालेल्या आपल्या वांगनिश्चयानिमित्त श्रीकांतनं राजमहाल हॉटेलमध्ये आपल्या निवडक मित्रांना मेजवानी देण्याचं ठरवलं होतं. वसुंधरेला वैशाखाखेरीज दुसरं कोणी नातेवाईक नव्हते, पण त्या बहीण भावंडात कोणत्याही प्रकारचं साम्य मात्र नव्हतं. वैशाख हा उतावळ्या स्वभावाचा, तर वसुंधरा अगदी शांत स्वभावाची होती. वैशाखाला भपकेबाज पोशाखाची आवड होती, तर वसुंधरा अगदी साधा पेहराव करत असे. ती बहीण भावंडांची जोडी इतर पाहुण्यांपासून काही अंतरावर बोलत उभी होती. श्रीकांत वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. तो चांगला आहे, पण तसा कंजूस पण आहे. कंजूस? आश्चर्यानं त्याच्या बहिणीनं विचारलं. पैशाच्या बाबतीत तो उदार नाही असं माझं म्हणणं आहे, घाईघाईने वैशाख म्हणाला. तो अधूनमधून मला शेअर संबंधी काही माहिती देतो, पण ती माहिती मला नेहमी उशिरा मिळत असल्यामुळे माझा आत्तापर्यंत तरी कधी फायदा झालेला नाही. वैशाख बोलताना दुसरीकडे पाहत होता. आपल्या बहिणीच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची त्याची हिंमत नव्हती. तू पुन्हा कर्ज काढायला सुरुवात केलीस की काय? वसुंधरेनं विचारलं. नाही, अस्वस्थ होत वैशाख घाईघाईने म्हणाला. मी आणि भद्रेश्वर मिळून एक योजना आखतोय. वसुंधरेनं क्षणभर पाहुण्या मंडळींवरून नजर फिरवली. भद्रेश्वराची आपणा दोघांवर नजर आहे हे तिने ओळखलं होतं. भद्रेश्वर तिला आवडत असे. प्रत्येक वेळी तो तिला योग्य अशी सल्लामसलत देत असे. या खेपेलाही त्यानं वसुंधरा आपल्याला शोधत आहे हे ओळखलं आणि तो त्या दोघांच्या रोखानं पुढे सरकला. ताई, तू त्याला काही सांगू नको हा? वैशाखनं तिला घाईघाईने बजावलं आणि भद्रेश्वर तिथे येताच तो तिच्यापासून दूर झाला. वैशाख पुन्हा कर्जबाजारी होत असावा असा संशय जेव्हा वसुंधरेनं भद्रेश्वर जवळ व्यक्त केला तेव्हा तो हसला. भद्रेश्वर अविवाहित होता. वयानं 40ची सीमा गाठली असली तरी तो आकर्षक दिसत असे आणि वैशाखमुळेच तिची त्याच्याबरोबर ओळख झाली होती. नाही, वैशाखनं कर्ज काढलेलं नाही, पण तुमचे रावसाहेब अद्याप आलेले नाहीत ते. भद्रेश्वराचं श्रीकांतबद्दल चांगलं मत नाही हे तिला माहीत होतं. श्रीकांतचा स्वभावच तसा होता. त्याला विशेष ओळख असल्याशिवाय कोणाशी मिसळणे आवडत नसे. श्रीकांत चांगल्या मोठ्या घराण्यातला होता. त्याला अनेक नातेवाईक होते आणि त्यातील बहुतेक सर्व श्रीमंत आणि नामांकित होते. म्हणूनच श्रीकांतला सामान्य लोकात मिसळणे आवडत नसेल असं तिला वाटत होते. भद्रेश्वराबद्दल श्रीकांत तिच्याजवळ एकदा बोलला होता. हा माणूस आकाशातून उडी मारल्याप्रमाणे आला कुठून? मी तर त्याचं नाव पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. भद्रेश्वराबद्दल वसुंधरेला बरीच माहिती होती. अर्थातच ती तिला तिच्या भावाने सांगितली होती. ब्रह्मदेश, मलाया आणि सिलोन या देशांमध्ये भद्रेश्वरानं व्यापारात नावलौकिक आणि बराच पैसा कमवलाय असं ती श्रीकांतला सहज सांगू शकली असती. पण आपल्या भावाच्या आणि आपल्या मित्रासंबंधी श्रीकांतनं शंका घ्यावी याबद्दल तिचा राग अनावर झाला होता. त्यामुळे ती काही बोलली नव्हती. श्रीकांत तेवढ्यावरच थांबला नव्हता. त्यानं आणखी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तो भद्रेश्वर रहस्यमय माणूस दिसतो. त्याच्याबद्दल चौकशी केली तर तो पोलिसांच्या चांगल्या माहितीचा इसम असावा असं उघडकीस येईल असा माझा तर्क आहे. मग तुम्ही चौकशी करा तशी, ती रागाने म्हणाली. पण तिचा तो राग टिकला नव्हता, कारण त्याच भेटीत तिनं श्रीकांत बरोबर विवाह करण्याचं नक्की केलं होतं.
भद्रेश्वर तिच्याशी बोलत असताना ती श्रीकांतने तिला भेट म्हणून दिलेल्या आपल्या हातातील हिऱ्याच्या अंगठीकडे बघत होती. वैशाख उतावळा असला तरी तो काही वाईट नाही हा, भद्रेश्वर बोलत होता. पण हे पहा, तुमचे भावी यजमान आलेच की. लांब टांगा टाकत श्रीकांत घाईघाईने तिथे आला. दारात पाऊल टाकताच तिथल्या गुळगुळीत संगमरवरी दगडावरून त्याचा पाय घसरला आणि जर कोणी त्याला एका मजबूत हाताने पकडले नसते तर त्याने आपल्या सर्व पाहुण्या मंडळींसमोर लोटांगणच घातले असते. ज्या माणसानं त्याचा हात धरून त्याला सावरलं होतं तो इसम अतिशय शक्तिमान असावा असं दिसत होतं. त्याने एका हातानं श्रीकांतला उभं केलं. श्रीकांतने आभार मानण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्या माणसाची चर्या निर्विकार दिसत होती. मी तुमचा आभारी आहे, श्रीकांत म्हणाला. त्यात आभार कसले मानायचे, तो दाराबाहेर उभा असलेला इसम म्हणाला. त्या माणसानं फार चांगला पेहराव केला होता. त्याचा चेहरा रुबाबदार आणि पाणीदार होता, पण त्याच्या डाव्या हातावर जखमेच्या 2 निशाण्या होत्या. सौराष्ट्रातील सुप्रसिद्ध दरोडेखोर बच्चू याच्या त्या प्रेमाच्या खुणा होत्या. मी ऐनवेळी तुमच्या उपयोगी पडलो म्हणून मला आनंद होतोय. नमस्ते, तो इसम म्हणाला आणि गाईगाईने निघून गेला. त्या दोघांची राजमाला हॉटेलमध्ये अशा प्रकारे भेट व्हावी हा एक योगायोग होता. 2 भिन्न प्रवृत्तीचे इसम त्यावेळी एकमेकांजवळ आले होते. श्रीकांत एक सधन आणि व्यापारी गृहस्थ होता, तर गोलंदाज या टोपण नावाने काही विशिष्ट वर्तुळात प्रसिद्ध असलेला तो दुसरा माणूस एक अट्टल चोर होता. तो कुठे राहतो हे कोणालाच माहीत नव्हतं, पण ज्या ठिकाणी उत्कृष्ट जवाहीर आहेत अशा हॉटेलमध्ये तो अधूनमधून राहत असे. सौराष्ट्रातील बच्चूच्या टोळीबरोबर त्याने एकट्याने मुकाबला केल्यामुळे आणि शेवटी बच्चूला पकडून दिल्यामुळे गोलंदाज या टोपण नावानं लोक त्याला ओळखू लागले होते. सौराष्ट्र हीच त्याची जन्मभूमी होती. ती सोडून जेव्हा तो मुंबईस आला तेव्हा त्याला एका वर्षानंतर एका चोरीच्या प्रकरणात अटक झाली. ज्यावेळी त्याच्यावर खटला भरण्यात आला त्यावेळी त्याची सुंदर बायको सरिता आणि लक्ष्मीकांत नावाचा त्याचा जिवलग मित्र या दोघांपैकी कोणीही त्याला मदत केली नव्हती. गोलंदाजानं आपल्या बायकोजवळ चांगले 10-15 हजार रुपये ठेवले होते. त्यावेळी एखादा सामान्य वकील जरी त्यानं केला असता तरी त्याची त्या खटल्यांमधून मुक्तता झाली असती. त्याने आपल्या बायकोला निरोप पाठवला होता, पण त्याला शिक्षा होता त्याची बायको आणि त्याचा मित्र दोघेही मुंबईतून नाहीसे झाले होते. तो पुढे तुरुंगात असताना आपली बायको भीक मागत असताना रस्त्यातच उपासमारीने मरण पावली असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो हसला होता. त्याला जेव्हा अतिशय दुःख होत असे तेव्हा तो हसत असे. तुरुंगातून सुटल्यानंतर तो राजमहाल हॉटेलमध्ये आला. त्याच रात्री श्रीकांताने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी तिथे बोलवलं होतं. गोलंदाजाला श्रीकांतची मुळीच माहिती नव्हती. हॉटेलात राहणाऱ्या एका श्रीमंत बंगाली विधवेकडे बरेच जवाहीर आहेत आणि ते रात्रीच्या वेळी तिच्या झोपण्याच्या खोलीत असतात अशी माहिती मिळाल्यामुळे त्यानं तिच्या मजल्यावरील एक खोली भाड्याने घेतली होती. मी तुम्हा सर्वांपुढे लोटांगणच घालणार होतो, श्रीकांत हसून म्हणाला. मला यायला उशीर झाला म्हणून माफ करा. वाटेत माझ्या मोटारीची धडक बसली दुसऱ्या मोटारीवरती. माझा दोष नव्हता आणि दोन्ही मोटारींचं काही फारसं नुकसान झालं नव्हतं, पण पोलिसांनी आमची जबानी लिहून घेण्यात 10-15 मिनिटं घालवली. ठीक आहे, तुमचं तर वर्णन पुरे झालं, कंटाळलेल्या स्वरात वसुंधरा म्हणाली. सर्वच गोष्टी तिच्या मनाविरुद्ध घडत होत्या. तिचा भाऊ दुर्मुखलेला होता. श्रीकांतला उशीर झाल्यामुळे टेबलावर मांडण्यात आलेले सर्व पदार्थ थंड झाले होते. सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे श्रीकांतने प्रवेश केला होता. त्या दुसऱ्या माणसाने जर त्याला वाचवले नसते तर त्याने आपलं तोंडच फोडून घेतलं असतं. भद्रेश्वर पण अस्वस्थ दिसत होता. तुम्हाला मगाशी ज्या माणसाने सावरलं तो दिसण्यात कसा होता, भद्रेश्वराने विचारलं. काळा सावळा आणि मजबूत होता. त्याचं नाक तरतरीत असून भुवया कमानदार होत्या. उजव्या गालावर 2 जखमांच्या खुणा आहेत त्याच्या. भद्रेश्वरानं श्रीकांतचं पुढील बोलणं ऐकलं नाही. उजव्या गालावर 2 निशाण्या. मग त्याचा तर्क बरोबर होता. गोलंदाजाने आपल्याला ओळखलं असेल का? मध्यंतरी 7 वर्षाचा काळ निघून गेला होता. त्यावेळच्या लक्ष्मीकांतात आणि आजच्या भद्रेश्वरात कितीतरी फरक पडला होता. भद्रेश्वराच्या अंगाला घाम सुटला होता. आपल्याला मित्राला एक फोन करायचा आहे असं सांगून तो निघून गेला. एका लिफ्टच्या दारासमोर गोलंदाज उभा होता. भद्रेश्वराकडे त्याची पाठ होती. लिफ्ट खाली येताच तो त्याच लिफ्टनं वर निघून गेला, पण तेवढ्या अवधीत भद्रेश्वरानं त्याला ओळखलं होतं.
त्यानं आजूबाजूला पाहिलं व हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ एक इसम सिगरेट ओढत उभा होता. भद्रेश्वरानं त्याला ओळखलं आणि तो त्याच्याजवळ गेला. तुम्ही या हॉटेलचे खाजगी डिटेक्टिव्ह आहात ना? हो. आपलं काय काम आहे का? आता जो माणूस लिफ्टनं वर गेला त्याची तुम्हाला माहिती आहे का? त्या डिटेक्टिव्हनी त्याला माहिती सांगितली. हॉटेलात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती असणं हे त्याचं काम होतं. तो खोट्या नावाने इथे राहत आहे. त्याचं नाव गोलंदाज असं असून तो चोरी करण्याच्या उद्देशाने इथे आलाय. तुम्ही ताबडतोब CIDला कळवा. माझं नाव मात्र सांगू नका. तो हॉटेल डिटेक्टिव्ह भद्रेश्वरला ओळखत होता. भद्रेश्वर राजमहालचे एक कायमचे गिराईक होते. त्यानं लागली CID खात्याला फोन केला. पुन्हा परत आल्यानंतर भद्रेश्वरला काही राहवलं नाही. तो म्हणाला, मगा श्रीकांतला ज्यानं सावरलं ना तो गोलंदाज नावाचा एक प्रख्यात बदमाश आहे. सुभाषचंद्र असं खोटं नाव धारण करून तो या हॉटेलच्या 4थ्या मजल्यावरील 336 नंबरच्या खोलीत राहत आहे. मी लांबूनच ओळखलं त्याला. मग तुम्ही काय केलं? श्रीकांतनं विचारलं. मी त्याच्याबद्दल पोलिसांना ताबडतोब माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. अरे गरीब बिचारा, श्रीकांत म्हणाला. भद्रेश्वर, तुम्ही त्याच्या मेजवानीचा बेरंग केला तर? वसुंधरा मुद्दामून खवचटपणे म्हणाली. नाही तसं नाही, पण मी जरा एक बाहेर जाऊन येतो 5 मिनिटात. वसुंधरा काही बोलण्यापूर्वी श्रीकांत बाहेर निघून गेला. आता हा गृहस्थ गेला तरी कुठे? भद्रेश्वरनी विचारलं. ते त्याला जामीन राहणार असतील, नाहीतर त्याला पैसे देणार असतील. त्यांचा स्वभावच तसा आहे, फणकाऱ्यानं वसुंधरा म्हणाली. मेजवानीला सुरुवात होते नव्हते तो श्रीकांतनं बाहेर निघून जावं हे तिला आवडलं नव्हतं. श्रीकांत सरळ 4थ्या मजल्यावरील 336 नंबरच्या खोलीत गेला. त्याला हवा असलेला इसम त्या खोलीत एका आराम खुर्चीवर बसून सिगरेट ओढत होता. जर तुम्ही गोलंदाज असाल तर इथून ताबडतोब निघून जा, आणि जर तुम्ही दुसरेच कोणी असाल तर मग मात्र मला क्षमा करा, श्रीकांत म्हणाला. गोलंदाजानं त्याच्याकडे रोखून बघितलं. नंतर तो हसून म्हणाला, मी तुमचा फार आभारी आहे. तुमच्याकडे पैसे आहेत का? होय, जरुरीपुरते आहेत की, गोलंदाज म्हणाला. आभारी आहे. तो लक्ष्मीकांत असेल अशी माझी खात्री नव्हती, पण आता त्यात काही संशय नाही. त्याची शेवटची वाक्य श्रीकांतला समजली नाहीत. गोलंदाज उठला आणि त्यानं आपला कोट चढवण्यास सुरुवात केली. तोच दार उघडून एक इसम आत आला. त्याच्या पाठीमागे आणखीन 2 जण उभे होते. काय गोलंदाज, काय खबरदार? त्या गृहस्थांनी विचारलं. त्यांचा आवाज अधिकारदर्शक होता. मुरारराव, आपल्या कृपेनं सर्व ठीक आहे, गोलंदाज हसून म्हणाला. पण कित्येक वर्षात तुमच्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. पोलीस खात्यात किंवा पोलीस अधिकाऱ्यात काहीच फरक पडत नसतो. श्रीकांत, तुमच्या मालकीची एखादी वस्तू या गृहस्थांकडे तर नाही ना? नाही. श्रीकांत हे नाव माझ्या नेहमी लक्षात राहील, गोलंदाज मुराररावांबरोबर तिथून जाताना म्हणाला. त्याच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. गरीब बिचारा, श्रीकांत म्हणाला. त्यानं ती हकीकत वसुंधरेला सांगितली. तेव्हा तिला गोलंदाजाबद्दल मुळीच वाईट वाटलं नाही. उलट त्याच्यामुळे मेजवानीचा विचका झाल्यामुळे ती श्रीकांतवर रागवली होती.